नमस्कार, मी मंजुला तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज माझं सकाळचं रुटीन शेअर करत आहे. तर इथे माझी अंघोळ झालेली आहे आणि जेवढं लवकर उठता येईल तेवढं उठण्याचा मी लवकर प्रयत्न करते. कारण मी जेवण बनवण्याचं काम करते. जेवण बनवण्यासाठी मी 3-4 घरची कामं करते. त्यासाठी जेवढं लवकर होईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करते. कारण जेवढं सकाळचं काम करतो तेवढं आपण नंतर बाहेरून काम करून येतो तेव्हा तेवढं होत नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सकाळचं मी काम करण्याचा प्रयत्न करते. तर इथे मी भाजी चपाती बनवत आहे. कारण सकाळची मी भाजी चपाती बनवून जाते. नंतर डाळ भात नंतर आल्यावरती बनवते. कारण अथर्वच्या पप्पांना टिफिन सकाळी घेऊन जायला लागतं. त्यासाठी भाजी चपाती माझी सकाळचीच होते. तरी ते लादी पोछा मी सकाळीच करून जाते. कारण सकाळी केलेलं बरं वाटतं जरा घरामध्ये आणि प्रसन्न वातावरण वाटतं. आणि जेव्हा बाहेरून येतो घरामध्ये तेव्हा घरामध्ये पसारा असला की नाही आवडत, चिडचिड होते जास्त बाहेरून येतो तेव्हा. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं सकाळचं आवरण्याचा मी प्रयत्न करते. तरी ते माझा पोछा मारून झालेला आहे. तर आत्ता वाजले 6:30. तर इथे माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि शक्यतो मी सगळीच कामं करण्याचा प्रयत्न करते सकाळ.
आणि जेवढं होईल तेवढं सकाळीच करते, कारण की नंतर कामावरतून आल्यावरती असं घरामध्ये अस्तव्यस्त सगळा पसारा असला की आपल्यालाच एकदम चिडचिड वाटून जाते. तर त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी सकाळीच करण्याचा प्रयत्न करते. आणि लास्ट काम असं माझं देवपूजेचं असतं. देवपूजा ही नेहमीच मिस्टर करतात आणि ते जर लवकर कामावरती निघून गेले तर देवपूजासुद्धा मीच करते. देवपूजा केली की घरामध्ये कसं प्रसन्न वातावरण वाटतं, आनंद वाटतो आणि घरामध्ये तर अशी आहे माझी देवपूजा आणि असा आहे माझा कसा वाटला कमेंटमध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी